मार्गदर्शक असणारे गुणरत्न सदावर्ते आता मालक व्हायला चालले आहेत. संतोष शिंदे गुणरत्न सदावर्ते यांना बँकेचे मार्गदर्शक म्हणून आम्ही स्वीकारले होते, मात्र ते आता मालक व्हायला चाललेत. याला आता एसटी जनसंघाने विरोध दर्शवला असून बँकेचे 19 पैकी 11 संचालक सदावर्ते यांच्या विरोधात एकवटले असल्याची माहिती एसटी कामगार नेते संतोष शिंदे यांनी दिली आहे. तसेच गुणरत्न सदावर्ते जयश्री पाटील आणि त्यांचे मेव्हणे सौरभ पाटील यांच्या वादग्रस्त कारभारावर बोट ठेवत त्यांची लवकरच हकालपट्टी करणार असल्याची ही माहिती सुद्धा शिंदे यांनी दिली आहे. सदावर्ते यांनी पैसे घेऊन आणि बेकायदेशीररित्या नोकरभरती केली असून जयश्री पाटील या मनमानी कारभार करत आहेत. तर त्यांचे मेव्हणे सौरभ पाटील यांची सुद्धा बँकिंग क्षेत्रात कोणतेही ज्ञान नसताना त्यांनी त्यांची नियुक्ती बँकेच्या उच्च अधिकारीपदी नियुक्ती करून एक नवा वाद निर्माण केलाय. याचीही चौकशी होईल असे सांगत आम्ही इतर सर्वजण जनसंघ म्हणून आता एकत्रच राहणार असल्याचंही त्यांनी नमूद केलंय. सर्वसामान्य ठेवीदार मोठ्या प्रमाणामध्ये ठेवी तर काढलेली आहे, तर याला तर जबाबदार कोण करायचं? सदावर्ते करायचं का विरोधकांना? ठेवी ज्या निघून गेल्या त्याच्यामध्ये विरोधकांना जबाबदारी धरून फक्त राजकारण करण्याने काही अर्थ नाही. सत्ताधारी म्हणून ठेवी वाचवण्याची जबाबदारी त्या सत्ताधारी संचालकांचे मार्गदर्शक म्हणून सदावर्तेंचीच होती. त्यामुळे सदावर्तेंच्या चुकीच्या स्टेटमेंटमुळे दोन समाजांमध्ये दुही निर्माण करणाऱ्या भडक वक्तव्यांमुळे आणि महाराष्ट्रामध्ये ते कशा पद्धतीने वागतात हे मी वेगळ्या पद्धतीने सांगायला नको. शॉर्ट टेम्पर्ड माणसासारखं वागून त्यांनी जी काय महाराष्ट्रामध्ये स्वतःची प्रतिमा मलिन करून घेतलेली आहे, त्यामुळे सदावर्तेंच्या मलिन झालेल्या प्रतिमेमुळे आणि त्या फक्त एकाच गोष्टीमुळे या ठेवी निघून गेलेल्या आहेत. त्यांना बाजूला केल्यानंतर त्यांचं नाव इथे कुठेही मार्गदर्शक मंडळामध्ये नसणार. त्याच्यामुळे ते नसल्यानंतर आम्ही प्रत्यक्ष ठेवीदारांच्यासाठी एक नवीन योजना आणून या सन्माननीय संचालकांच्या मार्फत आपण ठेवी वाढवण्याचा प्रयत्न करू. सदावर्तेंचं माझं निवडणुकीच्या अगोदरच्या काळामध्ये झालं होतं, कारण निवडणुकीच्या काळामध्ये उमेदवारांकडून पैसे घेण्याचा जो काही प्रकार तिथे घडला त्या प्रकाराला विरोध करून आम्ही तिथून बाहेर पडलो. कारण आम्हाला संचालकांना उमेदवार देत असताना पैसे घेऊन कुठेतरी उमेदवार विकणं हे मान्य नव्हतं. म्हणून तेव्हापासून त्या काळातच फक्त आम्ही शेवटचं बोललो. तुम्हाला उमेदवारी मिळाली नाही म्हणून हे सर्व तुम्ही बंड केला असं तुमच्याच संघटनेमध्ये लोकांना मुद्दा असा आहे की मला उमेदवारी मिळाली की नाही मिळाली किंवा ती मुद्दाम दिली गेली नाही हा फक्त प्रश्न तत्कालीन निवडणुकीपुरता होता. पण त्याच्यानंतर आता बंड करण्यामागे मी तर स्वतः उमेदवार नाहीये किंवा मी संचालकही नाहीये. बंड जे केलेलं आहे त्या सन्माननीय संचालकांनी केलेलं आहे. मी काही त्यांचा नेता नाही, कारण ते सन्माननीय संचालक माझ्यापेक्षा मोठ्या पदावरती आज काम करतात. ते बँकेचे संचालक आहेत. त्याच्यामुळे माझ्यासारख्या छोट्या माणसाचं ऐकून त्यांनी बंड करावं असं होऊ शकत नाही. हे बंड म्हणता येणार नाही. हे फक्त त्यांनी स्वतःचा अधिकार वापरण्याची घेतलेली हिंमत आहे. कारण स्वतः संचालक म्हणून त्यांना अधिकार होते, पण संचालक मंडळ निवडून आल्यानंतर सदावर्तेचा स्वतः सभासद म्हणूनही नाही आणि पदाधिकारी म्हणूनही नाही, सदावर्तेंचा कोणताही संबंध नसताना ते यांच्यावरती निर्णय क्षमता लादत होते. ते नको आणि संचालक म्हणून स्वतःचा अभिमानाने निर्णय घेण्याचा काहीतरी हिंमत ती लोक करतायत. त्याच्यासाठी ते स्वाभिमानाने एकत्र आहेत.